श्री स्वामी समर्थ। वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात कोणत्या वस्तू ठेवता आणि कोणत्या दिशेला ठेवता हे अत्यंत महत्त्वाचे आहे। वास्तुशास्त्रानुसार घरात रिकामी कुंडी ठेवणे लाभदायक आहे। समजा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा निवास असेल तर रिकामी कुंडी ठेवायलाच हवी, पण त्यासाठी कोणती दिशा योग्य असेल या संदर्भातील माहितीसाठी पुढे वाचा। या दिशेला स्वच्छ ठेवा। घराच्या मध्यवर्ती भागाला ब्रह्मस्थान म्हणतात। ही जागा ईशान्य दिशेप्रमाणे स्वच्छ आणि रिकामी असावी। ज्ञानाअभावी बहुतेक घरांमध्ये सोफे, टेबल इत्यादी जड वस्तू या ठिकाणी ठेवतात, जे योग्य नाही। ही जागा स्वच्छ आणि रिकामी ठेवल्याने घरात धनसमृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते। यासोबतच आरोग्यही प्राप्त होते। स्वयंपाकघर या दिशेला असावे। घरातील अग्नी, आकाश, वायू, पृथ्वी आणि जल या घटकांमध्ये समतोल राखता आला पाहिजे। म्हणूनच अग्नीशी संबंधित वस्तू जसे की स्वयंपाकघर नेहमी दक्षिण पूर्व दिशेच्या मध्यभागी म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात असावे। तसेच स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावे। या ठिकाणी केशरी, लाल, गुलाबी रंग वापरावे। तसेच ते ठिकाण पूर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री करा। असे केल्याने धनधान्य वाढते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते। या दिशेला लावा पेंटिंग। पेंटिंगमुळे घरात नवीन आणि सकारात्मक ऊर्जा येते। वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावलेली चित्रे धन आणि प्रसिद्धी आकर्षित करतात। यासाठी तुमच्या दिवाणखान्याच्या पूर्वेकडील भिंतीकडे धावणाऱ्या 7 घोड्यांची पेंटिंग लावा। याशिवाय बेडरूम आणि लिव्हिंग रूममध्ये तुम्ही ग्रीनरीशी संबंधित पेंटिंग्स लावू शकता। अशी चित्रे समृद्धी आणि नवीन संधी आकर्षित करण्यास मदत करतात। बाथरूम या दिशेला असावे। घरातील स्नानगृह नेहमी उत्तर पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला असावे। तसेच बाथरूम किंवा टॉयलेटचा दरवाजा लाकडाचा असावा हेही लक्षात ठेवावे। आपण इच्छित असल्यास आपण त्यावर ॲल्युमिनियम शीट लावू शकता, परंतु दारात धातू वापरू नका। बाथरूमच्या दारावर कोणतेही शोपीस किंवा धार्मिक वस्तू लावू नका। दुसरीकडे बाथरूममध्ये पाण्याचा प्रवाह उत्तर पूर्व दिशेला असावा। हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की बाथरूम किंवा टॉयलेट कधीही ओले ठेवू नका किंवा तपकिरी, मलई, पांढरा किंवा हलका हिरवा रंग वापरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।